ऍक्सेलरेशन. आता सगळ्यांना माहित आहे ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं रे? चेंज इन वेलॉसिटी, आणि वेलॉसिटी म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. पण आपण एकदम सिस्टमॅटिकली बघू. अगोदर काय घेऊया? डिस्प्लेसमेंट, पुन्हा काय घेऊया? वेलॉसिटी, पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन ऍक्सेलरेशन. चालेल ना? बरोबर आहे ना? मग आता इथं एकदम व्यवस्थितपणे बघायचंय. एक पार्टिकल आहे आणि त्याचं सिंपल हार्मोनिक मोशन आहे, चालू आहे. तर त्याचं डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी असं द्यावं लागतं ना रे? का तर याच्यावर डाऊट आहे? नक्कीच नाही. मग तुम्ही काय म्हणाल? सिन्स y इज डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे, डिस्प्लेसमेंट, देयरफॉर वेलॉसिटी इज इक्वल टू dy बाय dt. बरोबर आहे का रे बाळांनो? चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे कोण आलं? वेलॉसिटी. म्हणजेच मी बाजूला ddt केलं आणि y ची व्हॅल्यू ठेवली. काय आहे? a साइन ओमेगा टी. मग आता मला सांगा, याच्यानुसार मी असं ठरवलं, देयरफॉर वेलॉसिटी v इज इक्वल टू a, सगळ्या गावाला माहिती आहे अँप्लिट्यूड आहे, कॉन्स्टंट आहे a, आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, आणि ओमेगा टी चा परत डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच आम्हाला हे काय मिळालं? ए ओमेगा कॉस ओमेगा टी. ही झाली आमची वेलॉसिटी. ऑलरेडी आपण थोड्या वेळापूर्वी शोधले ना रे बाळांनो? हा, पण तरी पण आम्हाला रेडीमेड नको, काहीच नको आम्हाला रेडीमेड. मग आता तुमच्याकडे आहे डिस्प्लेसमेंट पासून वेलॉसिटी. आता तुमच्या डोक्यात पाहिजे की वेलॉसिटी पासून तुम्हाला काय बनवायचंय? ऍक्सेलरेशन. बरोबर आहे का? मग तुम्ही अगेन काय म्हणणार? सिन्स ऍक्सेलरेशन काय असतं? चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू, वेळेनुसार जर ऍक्सेलरेशन मध्ये वेळेनुसार जर वेलॉसिटी बदलली तर त्याला काय म्हणायचं? आणि वेलॉसिटी बदलतच नसेल तर ऍक्सेलरेशन किती असतं? म्हणून युनिफॉर्म वेलॉसिटी मध्ये ऍक्सेलरेशन कसं असेल? 0 असेल. बरोबर आहे. मग आता परत आपण केलं, देयरफॉर ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू d बाय dt ठेवलं आणि वेलॉसिटीची व्हॅल्यू ठेवली जे आलेले आहे a ओमेगा कॉस ओमेगा टी. सगळ्यांना माहित आहे हे दोघंच्या दोघं कसे आहेत? कॉन्स्टंट आहेत ना, अँप्लिट्यूड आणि अँग्युलर कॉन्स्टंट वेलॉसिटी. का? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वरच चालू आहे ते, म्हणजे a ओमेगा. आता आमच्या डोक्यात डेरिव्हेटिव्ह कोणाचा चालू आहे? कॉस फंक्शनचा. मग कॉस फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? मायनस साइन आणि ओमेगा टी ऍज इट इज. बरोबर आहे का? परत ओमेगा टीचा ओमेगा, म्हणजेच हे होणार ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी, आणि हे मायनस इथं ठेवलं. आणि हे काय भेटलं रे बाळांनो तुम्हाला? म्हणजे रिअल मध्ये बघायचं म्हणलं तर तुमचा फॉर्म्युला काय आला? देयरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए साइन ओमेगा टी. हे झालं तुमचं ऍक्सेलरेशन. मग आता हाच खरं तर फॉर्म्युला झाला, पण तुम्हाला सवय लागलेली आहे. तुम्ही काय म्हणता? y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी असं बोलता. मग मी याला थोडस वेगळंच लिहिलं, असं वेगळं दाखवलं. मग ब्रॅकेट मध्ये काय? ए साइन ओमेगा टी म्हणजेच ना y. देयरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर y किंवा मायनस y ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे का? आणि अशा पद्धतीने आम्हाला हे काय भेटले रे बाळांनो? आता तुम्ही सांगा, इथं एकदम काळजीपूर्वक बघा बरं बाळांनो. आता इकडे मला सांगा, आता इथं तुमचं मोशन चालू आहे, ऑसिलेटरी किंवा सिंपल हार्मोनिक मोशन. मग हा पुढे जातो, मागे येतो, पुढे जातो, मागे येतो. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही याला काय म्हणाल? समजा इकडे प्लस ए म्हणाला तर इकडे मायनस. आणि हे तुमचं काय आहे? सेंटर आहे. आणि सेंटर पासून कुठेही गेलात म्हणजे तुमचं काय चालू आहे? डिस्प्लेसमेंट चालू आहे. मग तुम्ही मला सांगा, सिन्स y इज इक्वल टू 0 कुठे रे बाळांनो? तर ऍट इक्विलिब्रियम पोझिशन. बरोबर आहे का? अरे बाबांनो, याच पोझिशन वरती जर पार्टिकल, इथंच पार्टिकल असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली? मग y ची व्हॅल्यू जर ठेवली तर काय भेटेल? देयरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 0, म्हणजे सेंटरला ऍक्सेलरेशन
0 असतं, सेंट्रल ऍक्सिलरेशन 0 असतं. आता बघ मला सांगा, when particle is at extreme position ला आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे, ए एवढा आहे, तर ऍक्सिलरेशन, आता ऍक्सिलरेशनला ए इथं वापरलं, मी कॅपिटल ए काहीतरी वापरतो, दुसरं ऍक्सिलरेशनला काय वापरतो, कॅपिटल ए वापरतो, कारण स्मॉल ए अँप्लिट्यूडला वापरलं ना, गोंधळ नको. मायनस ओमेगा स्क्वेअर, वाय ची किंमत काय येणार, ए येणार. ए म्हणजे ऍक्सिलरेशन नाही तर काय आहे, अँप्लिट्यूड आहे इथलं, आणि कॅपिटल ए म्हणजे काय घेतलं मी, ऍक्सिलरेशन घेतलं. मग आता तुम्ही मला सांगा, इकडे नीट बघा, आता या सेंटरला तुमचं ऍक्सिलरेशन किती आहे, 0, आणि मॅक्झिमम ऍक्सिलरेशन कुठे असतं तुमचं, एक्स्ट्रीमला, आणि एक्स्ट्रीमला व्हेलॉसिटी किती आहे, 0, आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी कुठे असते. काय समजलंय बरं तुम्हाला, मॅक्झिमम ऍक्सिलरेशन कुठे आहे, एक्स्ट्रीमला, आणि सेंटरला काय, मॅक्झिमम व्हेलॉसिटी एक्स्ट्रीमला किती आहे, 0, आणि ऍक्सिलरेशन सेंटरला किती आहे. कळायलंय तुम्हाला काय सिच्युएशन आहे ते. पण एवढं कळत असताना इथं मात्र एक गोष्ट नीट बघायची, तुम्ही लोकांनी या फॉर्म्युलाकडे थोडंसं लक्ष द्यायचं. मी याच्यात थोडा चेंज करणार आहे प्लीज. मी कॅपिटल ए म्हणणार आहे ऍक्सिलरेशनला, चालेल का. मग तुम्ही मला सांगा, ऍक्सिलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर वाय. आता तुम्ही वाय कडे लक्ष द्या थोड्या वेळासाठी, मला सांगा, आता मी नीट लक्ष द्या इथं, मायनस ओमेगा कॉन्स्टंट आहे ना रे, कॉन्स्टंटचा स्क्वेअर कॉन्स्टंट. मग मला सांगा, हा जो फॉर्म्युला याच्या बदल्यात मी असं लिहिलं तर चालतं का, ऍक्सिलरेशन इज प्रपोर्शनल टू इक्वल, आणि या कॉन्स्टंट साठी प्रपोर्शनल घेतलं तर काय होईल, मायनस, आणि मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट तुम्हाला कळायला असेल. मग रिलेशन काय असतं तर नीट बघा, आता डिस्प्लेसमेंट इकडे आहे, दोन्ही साईडला डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे वाय ना रे. तर आता मला सांगा, ऍक्सिलरेशनचं आणि डिस्प्लेसमेंटच्या रिलेशन मध्ये काय डिफरन्स आहे, मायनस. म्हणजे तुमचा जर ऑब्जेक्ट राईट साईडला जात असेल तर ऍक्सिलरेशन कुठं असेल, आणि तुमचा जर ऑब्जेक्ट लेफ्टला जात असेल तर ऍक्सिलरेशन कुठं असेल. म्हणजे ज्या बाजूला तुमचा ऑब्जेक्ट जात असतो त्याच्या एक्झॅक्टली कुठल्या बाजूला. आणि म्हणूनच रिस्टोरिंग फोर्स नावाची कॉन्सेप्ट असते. म्हणजे कसं, आता ते नीट बघा, ऑब्जेक्ट कुठे चाललाय तर राईटला, पण एवढ्या डिस्टन्स वर गेल्यानंतर त्याला परत काय करायचं असतं, ओरिजिनल जागेवर आणायचं असतं. ऑब्जेक्ट कुठे चालला, लेफ्टला, तर परत त्याला कुठं आणायचं असतं, रिस्टोर करणे. एक स्प्रिंग आहे बघा, मी स्प्रिंग अशी ताणली, स्प्रिंग ताणत असताना त्याच्यामध्ये कुठला फोर्स, रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो त्याच्यावरती. रिस्टोर करणं म्हणजे आहे तर ओरिजिनल पोझिशनला आणलं. मग तुम्ही मला सांगा, ऑब्जेक्ट चालला इकडे प्लस ए कडे, तर ऍक्सिलरेशन कुठं, टुवर्ड्स दी सेंटर, बरोबर आहे ना. मग तिथं गेल्यानंतर तो कुठे येणार आहे, सेंटर. इकडे चालला लेफ्टला, तर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सॉरी, ऍक्सिलरेशन टुवर्ड्स दी सेंटर ऍक्ट होणार. लक्षात आलं का. मग ऍक्सिलरेशनची डायरेक्शन ऑलवेज कशी असते, तर डिस्प्लेसमेंटच्या विरोधात असते. तुम्ही उजवीकडे चाललात की ऍक्सिलरेशन, आणि तुम्ही डावीकडे चाललात की ऍक्सिलरेशन, म्हणजे ऍक्सिलरेशन ऑलवेज टुवर्ड द सेंटर असतं. म्हणूनच बाळांनो, जेव्हा तुम्ही इकडे जाता, व्हेलॉसिटी 0 झाल्यानंतर, व्हेलॉसिटी 0 झाली पण तरी सुद्धा तुम्हाला ते ऍक्सिलरेशन कुठं आणून ठेवतं, सेंटरला. तुम्ही इकडे गेलात तरी पण तुमचं ऍक्सिलरेशन कुठं आणून ठेवतं, तुम्हाला इथं आणतं. आणि हे सगळ्यात ट्रिकी, सगळ्यात कॉन्सेप्च्युअल इथले डेरिव्हेशन्स आहेत. मग याच्यामध्ये सगळ्यात अगोदर कालच तुम्हाला कळालं होतं ते म्हणजे बघा इकडे, y इज इक्वल टू a sin ओमेगा t. हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कालच कळालं होतं ना. पण व्हेलॉसिटी v इज इक्वल टू काय कळालंय तुम्हाला, व्हेलॉसिटी v इज इक्वल टू काय कळालं तुम्हाला, ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस, आणि ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. समजतं का. मग ऍक्सेलरेशन कसं आहे, ऑलवेज निगेटिव्ह आहे. समजलं का. निगेटिव्ह आहे म्हणजे काय, जिकडे डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आहे. म्हणजेच हे ऍक्सेलरेशन काय करतं, तर त्या ऑब्जेक्टला तिकडे जाऊ देत नाही, बरं का. समजतं का. मग ऑब्जेक्टला जायचंय उजवीकडे, ते म्हणतं नको, चल इकडे सेंटरकडे. आणि मग इकडे लेफ्ट कडे चालला तर ते कोणाकडे नेतं, राईट कडे. आणि म्हणून हे कंटिन्युअसली चालूच असतं. लक्षात आलं का. समजतं का सगळ्यांना. आणि मग मला सांगा, तुम्हाला खरंच ऍक्सेलरेशन समजलंय का. मी परत एकदा विचारतो, डिस्प्लेसमेंट कळालंय, व्हेलॉसिटी कळाली, ऍक्सेलरेशन कळालंय, फेज कळालाय. फेज इनिशियली ऑब्जेक्ट कुठे हे शिकवतो आपल्याला, बरोबर आहे का. आणि त्याचबरोबर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये तुम्ही ग्राफ किंवा ज्या वेव्ह फॉर्म ड्रॉ करता ते कळालंय का.
एकाच डायग्राम मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्याचं प्रोजेक्शन हे सिंपल हार्मोनिक मोशन हे कळालंय का? जर हे सगळं 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 समजलं असेल तर आता शेवटचा टॉपिक राहिलेला असेल आणि तो म्हणजे टाइम पिरियड असेल. काय असेल तो? टाइम पिरियड असेल. ठीक आहे. तर टाइम पिरियडला पण आपण सर्क्युलरची हेल्प घेऊया आणि थोडा वेळ नाही घालवतो इथंच मी चालू करणार, म्हणजे ब्रेक देत नाही. इकडे बघा रे बाळांनो, इकडे प्लीज इथंच आपण याच्यापासून सुरुवात करूया. चालतंय ना? नीट बघायचं रे बाळांनो, इकडे एकदम व्यवस्थितपणे बघा. सिन्स ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय कॅपिटल टी ना रे. आता हे याच्यावर चर्चा करायची वेळ नक्कीच, याच्यासाठी खूप सारा वेळ दिलाय ना. आणि तरी कोणाची इच्छा असेल तर घ्या बाबांनो सर्क्युलर मोशन. इथं राहा उभे, एक राऊंड मारा. एक राऊंड मारण्यासाठी किती वेळ लागेल? कॅपिटल टी. एका राऊंड मध्ये किती अँगल होईल? 2 पाय रेडियन्स. बरोबर आहे का? मग तुमची सवय तुम्हाला माहित आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू कव्हर केलेला डिस्प्लेसमेंट आणि लागलेला. मग इथं ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे ना? 2 पाय आणि त्याला लागलेला. चालता येणार आहे बाबांनो. मग आता तुम्ही मला सांगा, हे तुम्हाला जर समजलं असेल तर टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय काय होणार? बरोबर आहे का? पण आता रियालिटी तुम्हाला माहित आहे, सिन्स ऍक्सिलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. आता मायनसचा मिनिंग सगळ्या गावाला कळलं ना. मायनसचा अर्थ असतो जिकडे डिस्प्लेसमेंट त्याच्या विरुद्ध बाजू, तेवढाच त्याचा अर्थ आहे. मग मला सांगा, देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे रे बाळांनो? ए बाय. बरोबर आहे का? देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू काय होणार? अंडर रूट ए बाय. मग मला सांगा, इथं असं ठेवलं तर टाइम पिरियड और पिरियडिक टाइम इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय काय केलं मी? अंडर रूट ए बाय. हेच उलट केलं तर काय होईल रे बाळांनो? तर हे असं होईल ना रे, 2 पाय इंटू वाय बाय म्हणजेच 2 पाय. वाय काय आहे रे? तर डिस्प्लेसमेंट आणि ए काय आहे? ऍक्सेलरेशन. समजलं आहे का रे बाळांनो? ओके. तर मग मला तुम्ही सांगा, या सगळ्या केसेस मध्ये आपण आतापर्यंत काय काय केलं हे 2 मिनिटात रिवाइज करूया. तुम्ही व्यवस्थित बसलेले दिसायला पाहिजे. कुठला तर फॉर्म्युला बनवणं आहे हे तो नाहीये. शांत डोक्याने जर आम्ही विचार केला तर सगळ्यात अगोदर आम्ही काय करत होतो? वन टाइप ऑफ मोशन स्टडी करतो ना. जगातलं कुठले मोशन स्टडी करत असेल तर आम्हाला डिस्प्लेसमेंट लागेल. डिस्प्लेसमेंट असेल तर वेलोसिटी काढता येईल. वेलोसिटी असेल तर ऍक्सेलरेशन काढता येईल. त्याचबरोबर त्या मोशनचा जो रस्ता आहे ना, त्याच्यावरून मोशनचं इक्वेशन पण बनतं. प्रोजेक्टाईल मोशन स्टडी केलेलं ना, पॅराबोला मिळतो ना. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना. पॅराबोलाचं इक्वेशन भेटायला पाहिजे. ऑलरेडी आम्ही काढलं. एक्झॅक्टली इथेही आम्ही तेच केलं. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढलं आणि त्याच्यानंतर फेज एक्स्ट्रा पाहिला, टाइम पिरियड पाहिला. आता मला सांगा, जर चुकून तुम्हाला असं वाटलं की नाही आम्हाला फ्रिक्वेन्सी बघायची, तर तुम्ही काय म्हणणार? सिन्स फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक. मग सगळ्या गावाला माहित आहे पिरियडिक टाइम म्हणजे याचा रेसिप्रोकल. मग हे 2 पाय वरती आहे तर 2 पाय कुठे येणार? खाली येणार. बरोबर आहे का रे बाबांनो? आणि डिस्प्लेसमेंट वरती आहे तर डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन वरती जाणार. हेच तुम्हाला काय भेटणार? मग इथं परत वेळ घालवण्यात अर्थ नाही. कुठे वेळ द्यायचा, कुठं थांबायचं, कुठं पळायचं समजलं आपल्याला. तर मला असं वाटतंय नक्की कळालं. मग आज आपण जे स्टडी केलेलं आहे ते सगळ्याच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्य आहेत. आणि आपल्या या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये जे क्वेश्चन्स येतील ते काय येतील? तर डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, टाइम पिरियड, फेज, एनर्जी, बरोबर आहे की नाही, फ्रिक्वेन्सी, हेच येणार आहेत. आणि जवळपास आपण हे सगळ्याच्या सगळं कव्हर केलेलं आहे. आता उद्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एक बघूया आणि मग याच्यावरती काय प्रॅक्टिस घेऊया.